सासवडचं प्रांत कार्यालय दौंडला आणलं आणि दौंडच्या शिलेवर पालकमंत्र्यांचं नाव नाही म्हणून निषेधासाठी या ठिकाणी विरोधक मंडळीने आंदोलन केलं। हे आंदोलन पाहिल्यानंतर सगळ्या हास्यास्पद गोष्टी वाटल्या की सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्यात ती गोष्ट न करता जनतेच्या सोयीच्या दृष्टिकोनातून दौंड येथे प्रांत कार्यालय चालू झालं। बारामतीला जा, सासवडला जा किंवा त्यापेक्षा दौंडच्या दौंडमध्येच आता आपल्याला या ठिकाणी सोय झालेली असताना देखील केवळ नावाचा उहापोह करण्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन केलं। हे आंदोलन निश्चितच निषेधार्ह आहे, कारण ही मंडळी ज्यावेळेस सत्तेवर होती त्यावेळेस बारामतीचं कार्यालय बंद होऊन ते सासवडला गेलं। त्यावेळेस मात्र ही सत्तेवर असणारी मंडळी ते थांबवू शकली नाहीत, उलट मुख गिळून गप्प बसली आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो। किंबहुना आपल्या आमदारांच्या मार्फत म्हणजे राहुल कुलांच्या मार्फत या दौंड शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं किंबहुना तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं प्रचंड गौरजोड चालू असताना प्रचंड निधी तालुक्यासाठी किंबहुना शहरासाठी मिळवून विविध योजनेच्या द्वारे विविध कामे दौंड शहरामध्ये चालू असताना देखील यांना आता दुसरी कुठली जागा राहिलेली नाही। हे शक्तीहीन झालेले आहेत आणि म्हणून शक्तीहीन झाल्यानंतर माणसाचा कुठंतरी परत जगण्याचा मार्ग शोधावा लागतो। कशातला हा एक प्रकार आहे आणि काही हातात नसल्यामुळं निषेधाच्या दृष्टिकोनातनं आणि जनतेची दिशाभूल करण्याच्या दृष्टिकोनातनं या विरोधी मंडळीने एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु आमदारांची गौरजोड या ठिकाणी थांबणार नाही। किंबहुना जोमाने आणखी कामं करण्याच्या दृष्टिकोनातनं हा प्रयत्न निश्चितच चालू राहील। दौंड शहर या पुणे जिल्ह्यामधलं एक वेगळं शहर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं तालुक्यात सगळ्या शेतीच्या दृष्टिकोनातनं आणि पाण्याचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यामध्ये असणारा महत्वाचा भाग या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आमदार राहुल कुल इथं कुठेही थांबणार नाहीत। किंबहुना जनतेच्या दृष्टिकोनातनं महत्वाच्या सगळ्या गोष्टी निश्चितच पार पाडतील हा विश्वास या ठिकाणी आहे आणि म्हणून विरोधकांची शक्तीहीन झालेली सरळ दिसते। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो। किंबहुना राहुल कुलांना आम्ही सांगू इच्छितो की आणखी जोमानं जास्तीत जास्त कामं तालुक्याच्या दृष्टिकोनातनं आणि शहरासाठी व्हावीत। पालकमंत्र्यांचं नाव नाही त्याचं तुम्ही समर्थन करता का? आम्ही पालकमंत्री त्यांचं नाव टाकलं किंवा नाही टाकलं हा वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न होता आणि आमदार आणि पालकमंत्री स्वतः यामध्ये चर्चा करून हा निर्णय करू शकतात। विरोधकांनी ही गोष्ट या ठिकाणी रस्त्यावर आणण्याचं काम करायला नको होतं। यामध्ये उलट पालकमंत्र्यांचं नाव ते कमी करतायत असं आम्हाला वाटतं। तुम्हाला असं वाटतं का त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे? त्या अधिकाऱ्यांनी का टाकलं नाही तत्कालीन विषय होता, तरी देखील आपण आमदारांना ही सूचना करू आणि त्यांच्या मार्फत काय असेल ते आपण विचारू।